बाबाजी यांच्याबद्दल सांगा, लक्ष देऊन ऐका मित्रांनो, प्रेक्षक वर्ग. बाबाजी यांच्याबद्दल सांगायचं झालं म्हणजे स्वतःही क्रिकेट खेळतात आणि त्यांचे 2 सुपुत्र देखील, त्यापैकी आज एक सुपुत्र आपल्याला बाउंड्री लाईन वरती फिल्डिंग करताना दिसतो. त्याचं नाव स्वप्नील. स्वतः पहिलं षटक घेऊन मारा करण्यास सज्ज आहेत आणि स्वप्नीलला क्षेत्ररक्षण करण्यासाठी बाउंड्री लाईनची सीमा रेषेची जबाबदारी दिली आहे. तर बाप आणि लेक आज मैदानात उतरलेत बाबाजी 11 या संघासाठी आणि 2 मुलं 2 सुपुत्र क्रिकेट खेळत असतात. स्वतः देखील आज या वयामध्ये असं वाटत नाही की 2 सुपुत्रांचे एवढं वय असेल किंवा काय. तर पहिला षटक घेऊन मारा करण्यासाठी सज्ज झाले आहेत ते म्हणजे बाबाजी. क्या बात आहे. स्वीप शॉटने सुरुवात करायचा प्रयत्न, चांगला थ्रो, तिथे मात्र स्वतःच्या पाठीवरती घेतलाय चेंडू, पण गडीने 1 धाव यशस्वीरित्या पूर्ण. धाव फलकाला सुरुवात होती ती 1 धावाने. आता स्ट्राईक वरती आलाय तो म्हणजे नितेश आणि मारा करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज ते म्हणजे खूपच प्रसिद्ध असलेले बाबाजी. थोडासा तिथे गोंधळ, फिरकी मिळण्यामध्ये जशी फिरकी मिळायला हवी, जसा स्विंग मिळायला हवा तसा मिळत नाहीये. नक्कीच दुसरा चेंडू होता. हळूहळू हळूहळू जसा चेंडू जुना होईल तशी तशी चांगली फिरकी मिळेल. पुढे सरसाव टोलवण्याचा प्रयत्न, चांगला क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो, तिथे यशस्वीरित्या 1 धाव चोरून घेतले, हिसकावून घेतले, दणकावून घेतली आहे आणि या 1 धावेने धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचली ती 3 धावावरती. पुन्हा एकदा चांगली प्लेसमेंट, घोषित क्षेत्रात चेंडू, कोणत्याही प्रकारची घाई गडबड. मी कालपासून खेळ पाहतोय की असा एकही खेळाडू मला आता दिसला की जो घाई करत प्रत्येक चौकार मारण्याचा प्रयत्न करतो असा मला दिसलेला नाही. कारण की स्तब्ध क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न, चांगला प्रयत्न. पुन्हा एकदा 1 धाव त्या सहजरित्या पूर्ण केलेली आहे आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे ती 5 धावावरती. शेवटचा चेंडू, बाबाजी वर्सेस नितेश. टोलवण्याचा प्रयत्न, चेंडू जातो तो सुपुत्राच्या हातामध्ये, चांगला थ्रो, डायरेक्ट हिट लागलाय की नाही ते आपल्याला पाहायचंय. आपण इथे याची देखील नोंद घ्यायची की रिव्ह्यू देखील आपल्याला आहे. जर आपल्याला खूपच डाऊट वाटला किंवा खूपच आपण शुअर असाल तर आपण रिव्ह्यू घेऊ शकता. गोलंदाजी आणि स्वप्नीलच्या मार्फत चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालंय. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचली ती धावा झाल्या 6. आणि मित्रांनो हा सामना लक्षपूर्वक पहा. बाप बेटे की जोड़ी आज मैदान में. वैयक्तिक पहिलं दुसरं षटक घेऊन मारा करतोय तो स्वप्नील जोशी. स्वप्नील क्या बात आहे. चांगली प्लेसमेंट, घोषित क्षेत्रात चेंडू आणि या 1 धावेने धावसंख्या हळूहळू थेंबे थेंबे तळे साचे करत पुढे सरसावते ती म्हणजे निर्णयाच्या दिशेने. चांगली प्लेसमेंट, कव्हर्स, एक्स्ट्रा कव्हर्सच्या मधून जातोय चेंडू तो थेट घोषित क्षेत्रात. स्तब्ध, संथ, स्टेडी आणि नजाकतवाली फलंदाजी करतोय तो म्हणजे नितेश. हे महत्वाचं असतं, कन्व्हर्सेशन महत्वाचं असतं, दोन्ही फलंदाजाचा मधला तालमेल सांभाळणं महत्वाचं असतं. आपण पाहतो की बरेचसे प्रतीक्षानगर मधले नावाजलेले फलंदाज आज हा सामना पाहतात इथे उपस्थित राहून अलगत मान बाहेर काढली. तर वळूयात पुढच्या चेंडूकडे. स्वर चेंडू. नावाजलेले फलंदाज म्हणजे मी नावं घेऊ तेवढी कमी आहेत. कितीतरी नावाजलेले खेळाडू प्रतीक्षानगरचे आज हा सामना इथे स्वतः उपस्थित राहून पाहतायत. वेगळ्या वेगळ्या संघातून बिलॉंग करतात. हो, दिल्लीला मारण्याचा प्रयत्न, चेंडू गेलाय मुंबईमध्ये. निर्धाव चेंडू, धाव संख्या जाऊन स्थिरावली ती
9 धावांवर. इथे मात्र गोंधळवून सोडलाय. वाईड इज गोलंदाजी करतोय. ते म्हणतात ना की दोस्तीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे, तसं स्टंपच्या पलीकडे आणि वाईडच्या अलीकडे अशी गोलंदाजी तिथे पाहायला मिळते. जोरदार प्रहार, चांगलं क्षेत्ररक्षण, थ्रो दिला. इथे पाहायचंय काय होतंय. पंचांचा निर्णय नॉट आउट. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं तिथे. क्विकनेस, चपळाई, स्फूर्ती, ताकद, उत्साह, जोश, जल्लोष आणि हे वातावरण एकंदरीत उल्लेख करतं ते म्हणजे अण्णा चषक 2024चा. शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या अजूनही स्थिरावली ती म्हणजे 9 धावांवर. फुलटॉस घेतलाय. पुन्हा चांगलं क्षेत्ररक्षण पण 1 धावा सहजरित्या पूर्ण केली. जसं मी मगाशी पण म्हटलं की दोस्तीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे म्हणजेच स्टंपच्या पलीकडे पण वाईडच्या अलीकडे अशी गोलंदाजी केली ती म्हणजे स्वप्नीलने. आतापर्यंत एकूण धावसंख्या धाव फलकावर झाल्या त्या म्हणजे 10 धावा. तर बरेचसे प्रेक्षक यूट्यूब लाईव्ह वर कमेंट करतात. या कमेंट मी वाचून आनंद होतोय मला की खूप चांगली कमेंट्री आणि खूप चांगलं नियोजन अण्णा चषक 2024. तर धन्यवाद त्या सर्व यूट्यूब लाईव्ह पाहणाऱ्या प्रेक्षकांना आणि इथे उपस्थित असलेल्या प्रेक्षकांना जे चांगल्या वाईट सगळ्या नजरेने आज ही कमेंट्री ऐकतात त्या सर्व प्रेक्षकांचं मी मनापासून जाहीर आभार व्यक्त करतो. तर वळूया तर पुढील षटकाकडे. मध्यम गतीचा फिरकी डावखुरा गोलंदाज करण. चांगला फटका कव्हरच्या दिशेने. घोषित क्षेत्रात चेंडू. कव्हरच्या खेळाडूला कोणताही मोका दिला नाहीये. वळेपर्यंत चेंडू पोहोचला होता तो म्हणजे घोषित क्षेत्रात. 1 धावेने धावसंख्या झाली ती 11 गणी. पुढे सरसाव टोलावला. 2 प्लेयर्सच्या मधून जोरदार प्रहार. चौका आवडला असेल तर टाळ्या वाजवा मित्रांनो. जोरदार प्रहार. जो स्वीट साऊंड जे म्हणतात ना की संगीताचा साऊंड आणि संगीतकाराचा साऊंड जो जसा रसिकांना आवडतो तसाच क्रिकेट प्रेमींना क्रिकेट रसिकांना एकच आवाज आवडतो तो म्हणजे मिडल ऑफ द बॅट. चांगली प्लेसमेंट मिडल ऑफ द बॅट. चांगली टायमिंग करत चेंडू पोहोचवला सीमारेषेपर्यंत. 4 धावा ऍड होत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15 धावांवरती. पुन्हा एकदा थोडस चांगलं पण गोंधळलेलं क्षेत्ररक्षण. एका चांगल्या फलंदाजाचं हे कौशल्य असतं. जर आपण क्रिकेट खेळत असाल, आपण क्रिकेट बद्दल माहिती ठेवत असाल तर एका चांगल्या फलंदाजाचं हे कौशल्य असतं की चौकार आल्यानंतर आपल्याला कोणताही रिस्क घ्यायचा नाहीये. 1 धाव ढकलत सन्मान दिलाय. क्या बात है. स्वीप शॉट, सुपला शॉट, झाडू मारा शॉट. 1 रन ऍड केले धाव फलकावर. धाव संख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत ती 17 धावावरती. 17वर असतो पण त्या खतऱ्याला जुगारत, धुडकावत, फेटाळत अजून 1 रन धाव फलकावरती ऍड केला आणि धाव संख्या आता नेऊन ठेवली ती 18 धावावर. तर दिनेश तिवारी यांचं देखील मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. दिनेश तिवारी यांना मी विनंती करतो की आपण मंचावरती यायचंय. 3 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. एकूण धावसंख्या झाली ती 19. तर दिनेश तिवारी यांच्याकडून पारितोषिक जाहीर होत आहे. भावेश यांनी संपर्क करायचा दिनेश तिवारी यांच्यासोबत. दिनेश तिवारी यांच्याकडून पारितोषिक सलग 4 चौकार जर लगावले तर 501 रुपयाचं पारितोषिक दिनेश तिवारी यांच्याकडून इथे जाहीर झालेला आहे. धन्यवाद दिनेश. आपण देखील क्रिकेट खेळता आणि कांगारू या संघाचा तेज तर्रार गोलंदाज म्हणजे आपला दिनू उर्फ भीम ज्या स्पीडने जवळजवळ 140-150च्या गतीने गोलंदाजी करत असतो तो आपला भीम म्हणजे दिनू. धन्यवाद दिनू या पारितोषिकासाठी. तर सलग 4 चौकार जर आपण लगावले तर आपल्याला 501 रुपयाचा पारितोषिक आहे. आणि एका खौफनाक अशा नजरेने पाहताना आपल्याला एक खेळाडू मी उल्लेख करू इच्छितो ज्याला
आपल्या सर्वांनाच माहिती आहे की कैलासाचे अशोक पिसाळ या क्रीडांगणाला मच्छी मैदान म्हणून उल्लेख केलं जातं आणि मच्छीचा बच्ची म्हणजे मच्छीचा किंग म्हणून ज्याची ओळख आहे त्याला सर्वांनाच माहिती आहे की त्याची वेगळी ओळख करून त्याचं नाव घेण्याची गरज नाही आहे. तर तो देखील हा सामना पाहतोय. मंडळाचं ऑफिशियल जॅकेट परिधान करत हा सामन्याचा आनंद लुटतोय तो म्हणजे आपला मच्छीचा बच्ची म्हणजे आपला मच्छी किंग. तर मी पुन्हा नाव घेणार नाही, सर्वांना माहिती आहे त्याची ओळख. पुढे ससा टोलावला, पाहायचा चेंडू जातो तो डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव यशस्वी आणि काहीतरी वेगळी खेळी खेळतायत दोन्ही खेळाडू. अजूनही नाबाद खेळतायत आणि धाव संख्या त्यांनी नेऊन पोहोचवली आहे ती 21 धावावर. 21 रुपयाची वर्गणी आतापर्यंत फाडली. तर ही वर्गणी किती प्रमाणात वाढवतात ते आपल्याला पाहायचंय. नाबाद खेळी खेळतात. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे नितेश आणि रोहितसाठी. नाबाद खेळी खेळतात आपल्या संघासाठी. पुढे सरसावत आक्रमक खेळी, चेंडू जातो तो डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव घोषित. क्या बात है, नो लॉस बॉस. यहाँ पे दोनों खेल रहे नो लॉस. धाव संख्या झाली ती 22. पुढे सरसावत, क्या बात आहे, बाबाजी यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावेला 1 धावेत रूपांतर केलं. 1 धाव आपल्या संघासाठी वाचवली आहे. कोणी म्हणेल का की 2 सुपुत्रांना घेऊन हा खेळाडू खेळ खेळत असतो. आज त्याचा देहदृष्टी पहा, आज त्याची फिटनेस पहा. खूप चांगलं क्षेत्ररक्षण करतोय आपल्या संघासाठी स्वतः बाबाजी 11 या संघाचा संघ मालक. पुढे सरसावत, वाईड इज गोलंदाज. जसं मी मगाशी पण म्हटलं की दोस्तीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे, तसंच स्टंपच्या पलीकडे आणि वाईडच्या अलीकडे गोलंदाजी करतोय शेवटचा गोलंदाज रितेश. क्या बात आहे, चांगला प्रहार, चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडू मारलाय तो डोक्यावरती थेट. तर 1+1 आहे की फक्त 1 रन फक्त डिक्लेअर झोन मध्ये. नक्कीच जर रन घेत असताना फलंदाजाला लागून जर तो चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये तर तो फक्त 1च धाव डिक्लेअर दिला जाईल. आणि जसं मी उल्लेख केला की धनंजय दादा स्वतः टीमचे संघ मालक आणि सत्यविनायक कामोटे या संघाचे संघ मालक धनंजय दादा आज उपपंच म्हणून भूमिका, कालपासून भूमिका. एकदा टाळ्या त्यांच्यासाठी पण. आपला मन्या दादा आणि धनंजय दादा सातत्याने पंच म्हणून इथे भूमिका पार पडतायत. क्या बात आहे. अलगदपणे प्रेमाने मिठीत घेऊन अलगदपणे स्क्वेअर लेगच्या दिशेने ढकलून दिला. एकूण धाव संख्या धाव फलकावर लगावली ती म्हणजे 25. जिंकण्यासाठी आत्ता बाबाजी 11 या संघाला जिंकण्यासाठी 26 धावांचं आव्हान. आणि हे आव्हान ते कसं पेलवतात ते आता आपल्याला पाहायचं. फक्त आणि फक्त 14 रन फक्त नितेशने 14 धावा आपल्या संघासाठी. टाळ्या वाजल्या पाहिजे मित्रांनो. 26 पैकी 14 धावा नितेशने धाव फलकावर लगावल्या. आणि नितेश आणि रोहित दोघांसाठी एकदा टाळ्या. नो लॉस वरती आज हा चांगला टार्गेट सेट केलाय आपल्या संघासाठी. जर लागोपाठ 2 चौकार आपण लगावले तर योगेश मिस्त्री यांच्याकडून 251 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद. जर 2 विकेट जरी पटकावले तरी 251. क्या बात है. दोन विकेट जरी पटकावले 2 चौकार जरी लगावले तर आपल्याला 251 रुपयाचं पारितोषिक आहे. नक्कीच मित्रांनो, सातत्याने एक गोष्ट कानावरती पडते की जेव्हा कोणी क्रिकेट रसिक पारितोषिक लावतो तर काही अतिउत्साही कार्यकर्ते त्याला नावं ठेवत असतात की पैसे वाया घालवतोय किंवा काय. पण पैसे हा तो
लावत नसतो, तो प्रेमापोटी ते बक्षीस लावत असतो मित्रांनो. तो क्रिकेट रसिक असतो, तो क्रिकेट प्रेमी असतो, त्याचं क्रिकेटवरती प्रेम असतं. आज 200 रुपये 300 रुपये 500 रुपये आपल्याला माहिती दिवसभर किती मेहनत करावी लागते, पण अलगद चांगल्या फटक्यासाठी सहजरित्या एक क्रिकेट प्रेमी क्रिकेट रसिकच हे चांगलं पारितोषिक लावू शकतो. जसं काय आता मेस्त्री योगेश मेस्त्री यांच्याकडून 251 रुपये सलग 2 विकेट घेतले आणि 2 चौकार लगावले. तरी 2 विकेट घेतले तर मनोज पवार यांच्याकडून 251 आणि 2 चौकार लगावले तर 251 योगेश मेस्त्री यांच्याकडून. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. पण पाहतो की कामोटे, मलाड, पनवेल, खारघर अक्षरशः उपनगरांपासून ते नवी मुंबईवरनं खेळाडू इथे येऊन खेळतात. मित्रांनो आत्ताही जर आपला टॅक्सी करायची जरी म्हटलं तरी 400-500 रुपये टॅक्सीला खर्च होतो आणि एवढा लांबून प्रवास करत येत हे खेळाडू आज इथे उपलब्ध झालेत आपलं मनोरंजन करण्यासाठी, आपल्याला क्रिकेटवरचा प्रेम दर्शनासाठी. तर त्यांचं मंडळाच्या वतीने खूप खूप स्वागत. चला वळूयात खेळाकडे. वैयक्तिक पहिलं षटक घेऊन मारा करतोय तो अंकुश. हो दिशाहीन गतिबाज गोलंदाजी. ते म्हणतात ना बॅट अधुरी आहे बॉलच्या शिवाय. बॅटला किंमत तेव्हाच आहे जेव्हा बॉलला, आणि गतीला किंमत तेव्हाच आहे जेव्हा त्याला दिशा असेल. गतीला किंमत तेव्हाच मिळते जेव्हा त्याला योग्य दिशा मिळेल. कमबॅक केलाय, क्या बात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण कव्हरच्या दिशेने अलगदपणे सहजरित्या हातामध्ये सोपवून घेतलाय चेंडू. एका चेंडूचा अखेरीस धावसंख्या झाली ती 1 धाव. लेट खेळलाय, टॅप खेळलाय, एका रनासाठी खेळलाय. धावसंख्या पुढे सरसावते ती झाली म्हणजे 3 धावा. ते मात्र पायाला स्पर्श करत 22च्या स्वरूपात चेंडू जातोय तो डिक्लेअर झोन मध्ये. पायाने का होईना पण रन येत आहेत. धावसंख्या पुढे सरसावते. विषय असतो विजयाचा. तुम्ही पायाने मारा, डोक्याने मारा, बॅटीने मारा, कॅप्टनला काय हवं असतं? विन. आणि बाबाजी यांचं पूर्ण लक्ष आहे ते विन कडे. जिंकण्यासाठी अजूनही क्या बात आहे. चांगला फटका पहिल्या मायावरती जाऊन चेंडू आदळतोय. लेट खेळलाय, टायमिंगने खेळलाय, टॅप खेळलाय सहजरित्या. कुठेतरी थोडासा गोंधळ होतोय. चेंडू बॅट्समन पर्यंत पोहोचता बराच वेळ मिळतोय. टाइमचा योग्य वापर करत चहा पिऊन मारणे ज्याला म्हणतात क्रिकेटच्या भाषेत. चहा माराय पर अच्छा मारा. जर चौकार लगावला तर अजून एक पारितोषिक आलं. शुभम मानकुमरे यांच्याकडून 501 रुपयाचा पारितोषिक इथे आलेला आहे. तर आतापर्यंत जवळजवळ पारितोषिक झाले ती 700 ते 1000 रुपयापर्यंत. एक जरी चौकार लगावला तरी 501 रुपयाचा पारितोषिक शुभम मानकुमरे यांच्याकडून. क्या बात आहे. काय प्लेसमेंट आहे मित्रांनो. शेवटपर्यंत जज केला चेंडूला, योग्य गतीचा वापर केला, अलगदपणे बॅटचा त्याला दिशा दिली आणि चेंडू जातो तो घोषित क्षेत्रात. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. चांगला आवाज, स्वीट साऊंड. तर सिली पॉइंट किंवा शॉर्ट लेगला उभ्या राहणाऱ्या खेळाडूला सूचना आहे, आपण मानेची, हाताची, पायाची कुठली मुवमेंट करायची नाहीये. आपलं लक्ष एक स्तब्ध असलं पाहिजे, स्टेडी राहायला पाहिजे. आपण गोलंदाजाकडे बघून परत फलंदाजाकडे बघण्यामध्ये मुवमेंट करू शकत नाही. बरोबर धनंजय दा. तर वळूया आता पुढच्या षटकाकडे. पहिल्या षटकाच्या केस धावसंख्या झाली ती 8 धावा. पुढील गोलंदाज नावाजलेला गोलंदाज अक्षय. आपल्या संघाचं करतो की नाही रक्षण पाहायचं तो अक्षय. ज्या प्रतीने चेंडू हातावरती आदळतोय मला वाटतं 240च्या स्पीडने चेंडू टाकणार. काय म्हटलं मित्रांनो. हिरे की परख जोहरी करताय. शैलीवरून ओळखता आला पाहिजे की हा गोलंदाज कोणत्या शैलीचा आहे.
क्या बात आहे, तेज तर्रार, योग्य दिशा आणि चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव जाण्यासाठी एक धाव वाचवली. एक धाव जाता जाता एक धाव वाचवली. एकच धाव होती तिथे, पण आपली शैली तिथे दाखवली. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या झाली ती 9 धावा. बॅटची कडा घे, चेंडू पुन्हा जातो घोषित क्षेत्रामध्ये. एक धावा सहजरित्या मिळते. ज्या प्रकारची शैली आहे गोलंदाजाच्या, तुम्ही आय कॉन्टॅक्टकडे लक्ष ठेवा. पापणी सुद्धा त्याची लवत नाहीये. जेव्हा चेंडूसाठी टाकण्यासाठी सज्ज होते, पापणी देखील तो तिथे लवत नाहीये. चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण. तिथे मात्र थोडासा गोल, डायरेक्ट पाहायचंय तिथे काय असेल. पंचांचा निर्णय, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. पंचांचा निर्णय असेल तो असेल. सॉफ्ट सिंगल हा आऊट दिलाय, पण तिथे थर्ड अंपायर साठी पुन्हा जातात रिव्ह्यू साठी. पण क्षेत्ररक्षण कसं वाटलं मित्रांनो, एकदा टाळ्या झाल्या पाहिजे क्षेत्ररक्षणासाठी आणि थ्रो साठी. टाळ्या झाल्याच पाहिजे. पंचांचा निर्णय असेल तो असेल, पण चांगलं क्षेत्ररक्षण. आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूचं नाव रितेश. चांगलं क्षेत्ररक्षण रितेश. नक्कीच तुमच्या मेहनतीला तिथे न्याय मिळेल असं मला तरी वाटतंय. पाहूयात, आपल्याकडे चांगली टेक्नॉलॉजी आपल्याकडे. आपण रिव्ह्यू घेतोय स्लो मोशन मध्ये, बारकाईने त्याच्याकडे लक्ष दिलं जाणार. स्क्रीनवर मला वाटतं काही अडचणीमुळे ते दाखवलं जाणार असं ना की नाही मला माहित नाही, पण गडी होतोय बाद. रितेश साठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजे. कव्हर्सला तेज तर्रार चेंडू अडवून डायरेक्ट हिट केलाय. गडी पाठवलाय पुन्हा एकदा तंबूमध्ये. धावसंख्या जाऊन स्थिरावली होती 10 धावा. तर दत्ता केळुसकर यांच्याकडून रितेश साठी ज्याने थ्रो केला होता त्यासाठी 200 रुपयाचा पारितोषिक जाहीर झालेला आहे. एकदा टाळ्या झाल्या पाहिजे दत्तासाठी पण आणि रितेश साठी पण. पुढील फलंदाज करण. क्या बात आहे, चांगली गोलंदाजी. जसं मी म्हटलं होतं की पापणी सुद्धा त्याची लवत नव्हती. त्याचं नाव होता अक्षय. आतापर्यंतचा यशस्वी गोलंदाज ठरतोय तो म्हणजे अक्षय. गडी होतोय धावचित. धावसंख्या स्थिरावली ती 10 धावावरती. तर मित्रांनो, कुठलाही संकोच करू नका. पारितोषिकासाठी आपण जीपे, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI आपण सर्व ऍक्सेप्ट करत आहोत. तर दिलखुलास होऊन पारितोषिक लावा आणि आपल्या आपल्या आवडत्या खेळाडूला प्रोत्साहन द्या. जसं दत्ता केळुसकर यांनी रितेशसाठी 200 रुपयाचं पारितोषिक इथे सुपूर्त केलं. तर गजास्वामी, आपण जिथे कुठे असाल, आपलं मंडळ आणि खेळाडू वाट पाहते. चांगला फटका कव्हरच्या दिशेने. एक धाव डिक्लेअर. धाव संख्या जाऊन पोचले ती 11 रुपयाच्या वर्गणीवरती. आणि जिंकण्यासाठी अजूनही 12 चेंडू मध्ये 15 धावांची गरज. तर मी आता वळतोय प्रेक्षकांकडे. हा सामना जो रंगतोय तो बाबाजी आणि मंडळात. आपण प्रेक्षकांची मतं घेऊयात. तर बाबाजी 11 जिंकणार की मंडळ 11 जिंकणार? बाबाजी 11 जिंकणार की मंडळ 11? मंडळवाले मंडळ घेऊन आलेत वाटतं पूर्ण. तर पाहूयात गेम पलटतो की नाही. कोण बाजी मारते, बाबाजी का मंडळ 11? या प्रकारे बॅटची स्पीड होती. जर बॉल टायमिंग झाला असता विकेटला 200 रुपये
अजून एक पारितोषिक इथे जाहीर झालंय. आपलं नाव योगेश. पुढे सरसावत बाउंड्री लाईन पर्यंत जाऊन चौकार लगावला. मानकरी ठरला 501 रुपयाचा. तर शुभम यांना विनंती की 501 रुपये आपण इथे जमा करायचा. जोरदार प्रहार इंडिया गेट मधून बॉल पास झाला, ज्याला आपण म्हटलं होतं बॉक्स क्रिकेटमध्ये की ढेंगणामधून जाऊन बॉल पोहोचलाय तो सीमा रेषापर्यंत. आणि या 4 धाव संख्या जाऊन पोहोचली होती 15 धावावरती. जोरदार टाळा झाला पाहिजे. एकाच चौकाराने मॅच मध्ये आणलंय. एकच चौकार. नाही 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 501 रुपयाचा पारितोषिक आपण सांगितलं होतं ते आपल्याला द्यावंच लागेल. आपण तशा सूचना आधी द्यायच्या, नाही तर मग पारितोषिक सांगायचं नाही. टॅप फटका. स्तब्ध बॅटिंग करतोय, माइंड गेम खेळतोय, चौकार लगावला, त्यानंतर कोणती रिस्क घेत नाहीये. खराब चेंडू होता पण प्रेमाने त्याला आदर दिलाय. आणि चेंडू पूर्वा 55 चेंडू पूर्वा. क्या बात आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. चांगलं नियोजन, चांगली प्लॅनिंग, चांगली स्ट्रॅटर्जी तिथे यूज होते बाबाजी 11 या संघाकडून. आणि आतापर्यंत धावसंख्या झाली होती 17 धावा. तर चला आता जिंकण्यासाठी केवळ 7 चेंडू मध्ये 9 धावांची गरज. ओहो, काय फिरकी, काय गोलंदाजी. निष्फळ ठरते. सहजरित्या 1 धाव खात्यात जमा केले. तर जे व्हॉलंटियर स्क्रीन जवळ आणि मंचाच्या समोर उभे आहेत, तर आपण लाईनच्या मागे यायचं. थोडस चेंडू आपल्या पायाला लागून थोडासा तिथे गोंधळ होऊ शकतो. आपण लाईनच्या मागे यायचंय. तर पुढील गोलंदाज आला तो म्हणजे भावेश. आणि भावेश हे नाव टेनिस क्रिकेट जगतात जेवढं गाजतंय. भावेश पवार, कल्पेश म्हात्रे, पवन केने आणि भावेश पवार खरंच नावाजलेला अष्टपैलू खेळाडू. ज्या प्रतीची गोलंदाजी करतो तो म्हणजे भावेश पवार. तर पाहूया भावेश इथे कसा साध्य. चौकारावरती एक विनंती आहे, आपलं मानधन. यस, चौकारावरती 200 रुपये इथे. तर बरेचसे प्रेक्षक बाबाजी 11च्या वतीने आपण पाहूया जिंकणार कोण, बाबाजी की मंडाळा. बाबाजी 11 की मंडाळा बॉयज. तर दोन्ही संघावरती भरभरून प्रेम पाहायला मिळतंय. 2 चेंडू मध्ये 2 धावांची. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो हॅलो. तर आपण निसंकोच राहायचंय. पंचांसोबत आपण कुठलीही वादाची भूमिका घेऊ नका. विनंती आहे तुम्हाला. विनंती वजा सूचना आहे. आपण आपल्या जागेवर थांबा. इथे आपल्याला टेक्नॉलॉजी उपलब्ध आहे. निर्णय आणि तिथे थर्ड अंपायर जर कोणीच जाणार नाहीये.
तर आम्हालाही माहिती आहे अटीतटीचा सामना आहे पण कोणताही अन्याय तिथे होणार नाहीये भूल तिथे होणार नाहीये आपण निर्धास्त राहा योग्य निर्णय तिथे कळवला जाईल पुरेपूर टेक्नॉलॉजीचा वापर केला जाणार आहे हॅलो आणि आपल्या सर्वांचं स्वागत आहे अण्णा चषक 2024 मध्ये आणि गडी होतोय बाद थोडासा चुकीचा फटका गडी होतोय बाद बॉक्स आउट ठरतो की नाही जर 2 रन लगावले तर बाउंड्री जर लगावली तर 200 रुपयाचं पारितोषिक योगेश मिस्त्री यांच्याकडे अजूनही आहे चला तो लावून लावण्याचा प्रयत्न होता चेंडू जातो आता गडी होतोय का बाद पायाच्या तिथे सामना खिशात टाकलाय मंडला बॉयज यांचं खूप खूप अभिनंदन जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या अटीतटीच्या सामन्यासाठी तर बाबाजी 11 आपल्याला देखील पुढील वाटचालीसाठी खूप खूप हॅलो 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 आता इकडे चालतो तर मॅन ऑफ द मॅच साठी मी ज्याचं इथे नाव पुकारेल त्याने मंचावरती आपला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी यायचंय सामना